मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर आता महाविकास आघाडीबाबत काँग्रेसमधला सूर काहीसा बदललेला आहे। राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्याबाबत सूर पक्षात दिसून येतोय आणि ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला काँग्रेस वगळता इतर पक्ष उपस्थित होते। अगदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते सुद्धा हजर होते। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मनपा निवडणुकीमध्ये काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। काँग्रेस स्वबळावर लढणार की मवियामध्ये लढणार याची उत्सुकता आहे आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आज मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर की आघाडी करून लढवायची यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे असंही बोललं जातंय। राज ठाकरेंबरोबर गेल्यास काँग्रेसच्या सर्वसमावेशक भूमिकेला छेद जाऊ शकतो असं पक्षातल्या काही नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्रित आले तर महाविकास आघाडीचं भवितव्य हे धोक्यात असू शकतं। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ठाकरे बंधूंची युती असेल तिथे काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे, नेहमीच अपमान केला आहे। त्यामुळं काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं। आता काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं।